तर तुम्हाला एक प्रश्न आलेलाच असेल, रामेश्वरमला कसं जायचं, कुठली ट्रेन पकडायची. आम्ही पकडलेली आहे नागरकोटे एक्सप्रेस आणि ते आम्ही 2 महिन्या आधीच बुकिंग केलेली आहे. पण आम्ही केलेले आहे थर्ड AC बुकिंग. आम्ही जनरल नाही ना स्लीपर केलेलं आहे. स्लीपर तर करूच नाही, कारण त्याच्यात खूप गर्दी असते आणि रात्री कोण पण येतं, फुल सेफ्टी नसते, काय तुमचं मोबाईल वगैरे पर्स वगैरे सेफ्टी नसते. त्यामुळे आम्ही थर्ड AC बुक केलेली आहे, कारण ती चांगली असते, त्याच्यात कोणी येत नाही. त्यामुळे माझं सजेशन आहे तुम्ही थर्ड ACच बुक करा. आपली ट्रेन आहे कर्जतवरून, ती पण आहे 10:30ची आणि मुंबईला 8:30 वाजता निघालेली आहे. कर्जतला यायला तिला 2 तास लागतील आणि आपण लवकरच आलेलो कर्जत स्टेशनला. कर्जत स्टेशनवरून आपण बसणार आहोत आणि बाकीचे मेंबर आपले मुंबईवरून चढले ते येतातच कॉलवर कॉल करतात की आम्ही आलो, तुम्ही कुठे आहात. पण आम्ही सगळे आहोत आणि मागे मिलन आणि रितेश आणि मितेश ते फोटो काढण्यात फुल बिझी आहेत. तर बघूया ट्रेन आल्यावर कशी जर्नी होते आणि ट्रेनमध्ये कसा सफर होतोय, पूर्ण बघा व्लॉग. आमची तर माणसं निघालेली आहेत. एक साईडला मिलन फोटोग्राफी आणि एक साईडला रितेश फोटोग्राफी. दोघं चाललेलं आहे स्ट्रेट. त्यांना काही टेन्शन आहे, मिलनला टेन्शन आहे आयटमचा, त्याला टेन्शन नाही आयटमचा. काय करायचं, आयटम ही पाळल्या तर काय करतील काय. बघा सगळ्यांच्या पुढं होता आणि आता सगळ्यांच्या माग आहे. चालून चालून दमला, हाऊस फुल झाली आणि 2-3 उलट्या केल्यात त्याने. हसते आपल्या जागेवरच मी ते झोपला, कारण त्याला झोप आलेली आहे. काल खूपच काम केलं, नाईट मारली आणि डायरेक्ट इकडे आला. ट्रेनचा वेट करत करत आमचे मेंबर बघा. आता लागलेला आहे विजय वाडा आणि आमचा वाडा कसा बघत आहे बघा. आणि यो आमचा कोलीवाड्यातला फॅन, त्याने टेन्शन आलाय त्याला. मिलन काय उलट्या केल्यावर स्ट्रॉंग झालाय आता. उलटी केली की आपण ओके. चला बिट्टू आपला बिट्टू डबा आहे आणि बिट्टू शोधत आहोत आपण. बिट्टू कुठे आहे बिट्टू. त्याची डायरेक्ट झालेली आहे लोली. बसलाय बघा कसं हसते. आणि मिलन त्याला चिडवतोय 2-3 मिनिटात. त्याचा पण तसाच हाल होता. आणि चाललेली आहे ट्रेन. आपली ट्रेन आलेली आहे बघा. आता खुश झाले या. नागरकोली एक्सप्रेस. चला आता चला. आले चला. आपली बॅग घ्या उचला आणि चला. आपली माणसं तर आलेली आहेत, कसली खुश झालेली आहेत माणसा. हे बघा कसलं चालत. चला आपण आलेलो आहेत वरती टॉपला बसलो, म्हणजे एसीचा वारा कसा कचकच लागेल. इथलाच माझ्या मिलन, खालती हिपहॉप आणि हिपहॉपची मम्मी लाजते हिपहॉप. लगेच जेवाची काळजी लागते. बघा कुठं गेला तरी त्याला जेवायला पाहिजे, म्हणजे म्हणून एवढा जाडा झालाय ना तो जामच. बघा झोपायची तर सेटअप लावलेला आहे आपण. आणि बघा सेटअप कसा आहे, सेटअप लागलेला आहे. साईडचा हिचा सेटअप सुजाता ताईचा, इकडे आहे मितेशचा सेटअप, इकडे आहे हिपहॉपचा सेटअप, तिथे आहे या हिचा सेटअप, यो आहे त्याचा सेटअप. तुला डिस्टर्ब करत असेल ना. माझ्या मुलीला विचारते, थांब तुला सांगते. आणि मिलन आलेला आहे ब्लॉग करायला गोप्रो घेऊन, पण त्याला काही जमत नाही. कसले सेटिंग करते बघा. डेंजर आहे डेंजर. आणि चष्मा घालूनच तो कुठं पण जाताना चष्मा घालूनच जाते, कारण तो वेल्डर आहे. प्रश्न आहे घातला आणि बघा लिस्टिप लावून तिला वाटायला नको पाहिजे की आंघोळ बिंगोल धुतली नाही. बरोबर का नाही? हो बरोबर, माझं म्हणणं बरोबर आहे. आणि आला नुसता खायला सुटते म्हणून तो वजन वाढतच चाललाय.
तुझं काय म्हणणं आहे? ते आता माझा बघणारच सगळं पंचकेदार कसा यायचा होईल? नाही मला मिलनला आठवण आलेली आहे आतापासूनच आयटमची. मी फक्त टेन्शन मध्ये याला तर जामच येते आठवण. हा? आता दुसरा दिवस चालू झालेला आहे आमचा, म्हणजे संडे आलेला आहे आणि वाजले 12 वाजले तरी आम्ही थोडा नाश्ता केला आणि झोपायची परत सुरुवात केलेली आहे. आणि खाली तर मिलन साईडला इथं जर आणायचं असतं ना तर टेन्शन मध्ये ठेवायचं फोडी नाही तो आणि तुला. नुसती तिच्यावर पिसालते काय माहिती. परत आम्ही झोपणार, परत संध्याकाळी उठणार, कारण सकाळी 4:30ला ट्रेन पोहोचेल मदुराईला. त्यामुळे ट्रेनमध्ये काय झोपायचाच काम आहे आम्हाला. झोपायचा, खायचा, उठायचं, झोपायचं, खायचा, मस्ती करायची, बस बाकी काहीच नाही. एकदम डेंजर झोपतोय. तर डायरेक्ट घरात झोपते. आता 5 मिनिटं झालं लगेच झोपली. ती झोप जास्त आहे म्हणून ती एवढी जाडी झाली. अरे आणि कर्नाटक मध्ये आलो कसला खातोय बघ, चॉक चॉक चॉक. टेस्ट आहे एक नंबर. काय आहे टेस्ट आहे. आम्ही खालता टेस्ट करू ती येईल पाहिजे असेल तर काय येस पण संपलो मी संस्कार कपला एक तास झाला ती फोनवरच आहे. काय टेन्शन आलाय तिला काय समजतच नाही. 1 तास झाला फोन बोलते. एक तास कधी कंटिन्यू बोलते ती. ट्रेन थांबले 1 तास आणि आम्ही कंटाळलेलो आहोत. हे बघ साईडला आहे. पहिला थांब स्टॉप. ती ताईची फरमाईश आहे परत व्हिडिओ काढ. हा आता कशी दिसते? बरी दिसते ना? ओके घे हा 1 नंबर मिलन. बघायला पाहिजे ना कुणीतरी. बघा माझ्या काहीतरी भेटेल जरा नॉलेज बाकी नाही तर मी बसत नाही कामात नाही. चला रेडी कर. आम्ही यायचो बाळा. या आपले फॅन्स इथे आपले भेटलेले आहेत. काही कशा आहेत? चष्मा कुठे आहे तो? वरती चला ओके घालून राहिली जाईल परत. अरे इथं बाळाचं लावते ना मी इकडे. मम्मी चला रेडी झालेले डान्स साठी. मिलनला चढताना ये बघा किती जाडा झाला ये बघा. वरती चढताना येत एवढा जाडा झालाय आणि मजा बघा हा त्याची. आला इथं. अरे त्या ईशा कसा काय करला? चल चल चला जरूर विषय नाही. चल मग. परत अटकलो आता इकडे येईल. टिंगल झाली असं वाटतं आधी. आम्ही लागली मारशील 1232 फुटाची. चढतात नाहीये. रित्या कसा गेलता. गेला एकदा गेला मी. आता भेल व्हिडिओ तुझं घेणार. आता भेल बनवतोय. भेलांची मालकीन ती, कारण तिचा 2-3 स्टॉल आहेत भेलीचे. ती भेल बनवते, पाणीपुरी बनवते, सगळा बनवते, चायनीज भेल बनवते. हे बघा तिच्या स्टॉलवर ना आणलेलं. ही कांदा कापू आणि भेल मध्ये चाट मसाला किती टाकायचा. हे पिस्ता टाक, पिस्ता भारी एक नंबर. तुला काय बोलायचं आहे? काय नाही ठेव. आता आमची भेल बनवायची तयारी झालेली आहे बघा. आकाशाला मध्ये आला. अरे परत न आला यो न आजचा रक्ष माझा कमी करून टाकेल माझा विषय. न न काय यो न आहे काय. आला पाणी आला काय करावं. याही रे डोल बजा के. अरे
काय जोर लगा के नाच रहे. अर्थ जोरला बिन तेरे हम कैसे जिए जीना है मुश्किल हमारा यारा ओ यारा तेरी यादाओं ने मारा. तर ट्रेन आपल्याला आधीच 4 वाजता पोहोचवणार होती, तर 10 मिनिटं आधीच पोहोचवलेलं आहे. आणि आम्ही आता मदुराईला उतरलेलो, कारण आपली ट्रेन होती मदुराईपर्यंत, मुंबई टू मदुराई.